तुमच्या मुलाशी बोलू काय? मुलाशी बोलू काय? काय काय तुमची लग्न झाले? एक बी नाही. एक बी नाही? मग लग्न किती करतात माणसं? हा नाही, आमचं लग्न झालं. लग्न नाही झालं. हो. लग्न झालं नाही. लग्न झाल्यानंतर काही पत्ते आहे ती मी सांगतो. तुम्ही केलंय तसं. काय केलं? लग्न केलंय ना. मी काय सांगतो ते आहे. हा मूल हुशार होण्यासाठी, हा मूल हुशार होण्यासाठी मुलासाठी आई बापानं काय केलं पाहिजे? जागलं पाहिजे रातभर. काय लगा आई बापानं जागलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. त्यांनी विचारतात काय, आपण काय सांगावं? शिकवलं पाहिजे. त्यांच्या प्रश्नाचं अचूक उत्तर यावं. शाबास. हा, मी प्रश्न काय विचारला? काय? मुलं हुशार होण्यासाठी हा, आई बापानी त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? काढणी चांगली असावी. काढणी चांगली? काढणी चांगली. पिकं काढतो का काय? तो कंच खोडतो का पिकं काढतो? काय तुम्ही म्हणताय कसं काय? आम्हाला काय कळलं काय? लगेच नसल्यामुळे आमचा इस्कूट आहे. लहान मुलं असताना त्यांना मुलांना बदाम चालणं, हा, पौष्टिक अन्न चालणं. आणि घननस. काय? गणनस नव अननस. अननस गणनस नव. मेहरबान म्हटलं अंडलस. काय लग्न आलाय का बोलतोय? ज्या इथं नाद आहे तुझ्या चाबऱ्या बनवायच्या माझ्या म्हणून बोलतोय का? ती नाही हो, त्याला फळफळावर पाहिजे की फसरशन. ए सफरचंद. पसरचंद कुठलं काढलं? पसरचंद. हा? कुचू. गबास. चकू चकू. पण ते जाऊ दे ना. आपल्या वंशात मूल जर काळ जन्माला येत असेल, माझ्यासारखं गोरू जर जन्माला यायचं असेल, वगैरे कलर असं आहे. डांबरेकरणच. थांबा डांबरीकर नाही, डांबरे हे तर सांगायला लावलं. फोन करून उन्हात आला फिरून असा रंग माणसाचा होत असतो. मला त्रास साधा नाही झाला. अरे येडाय काय? रात्री राणीसारखा झोपून देत नाही. हे ती नाही पुन्हा गोडी झोपू देत नाही ती. गोडी रातभर कळवट पागीजवळ असतात मला. त्याची टुटी तिथं बाकीचं बोल नको. माझे जय विजय आहेत ना, त्यांना बोलावून घ्या. त्यांना मला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. तुम्ही जाताय का आम्ही जाऊ? होय साहेब, तुम्ही जाताय मी जाऊ? सांगतो. हा मग तेच म्हणतो. बाळा, हा मग नव्हती. हे बघ, मी काय म्हणतो ते ऐक. दोघं तुम्ही पाहायला आहात. हाय की मग दोघांनी कुणी जायचं? मग ती साहेबांनाच विचारलं तुम्ही जाताय का? त्याला साहेब कुणी केलाय? आता आहे का बघा. फोन माझा मी लावलो. मला करू मला कुठं झालाय? होय. तुझा तू झालाय? सुरुवातीला सर्व्हिसला कोण आहे इथं? मी हातात दिल्याशिवाय तू झालायस कसं झालायस? त्यावेळी मी टाकून दिलं होतं. माझा मी उभा होतो. शहाणपणा जास्त करू नको. साहेब नाही, तुम्ही दोघे आहात. दोघांपैकी कुणी जायचं, ताबडतोब जावा आणि त्यांना बोलावून घ्या. का जाऊन येताय तुम्ही? होय तुम्ही जाणार का मी जाऊ? बरं तुम्हाला सवय पुढे तुम्ही जाणार तो का गेला नाही सांगतो. ए मस्त्या येऊन देऊ नका. मी तुम्हाला एक वेळ सांगितलंय, दोघांपैकी कुणीतरी जा आणि ताबडतोब माझ्या मुलांना घेऊन या. का तू जाणार होय? मला म्हणतोस का तू जाऊ येतोस का? याला म्हणतो तू जाणार आहे का मी जाऊ? नाही, मला म्हणतोय की ताबडतोब बोलव. दोन मुलं ना. बोलो. ए सलीम आलम. मी कोण आहे? कुठं रे खपाय जाणं? सलीम आलम. महाराज कुणाचा आहे? कुणाच्या मुलाची नाव घेतोय? सलीम आलम या म्हणावं. याकूब बोलवायला लागलाय. त्याला सांगतो तसं म्हणलो. त्याच्या पुढची पायरी गाठलीस तू. मी तो आहे का? हिंदू धर्माचा मी. होय यार, ह्याला काय? मुलांची नावं तुम्ही सांगितली का? जय विजय. जय विजय. आधी कुणाला बोलू? मुलं नो कोणाला बी गायला बोलू. गै नवर जय विजय. हा मी गै बोलव. त्याच्या मग खांडी होती म्हणा. जयला काय बोलू. बोलतो? ओ जय महाराज. 192. काल ना सकाळी आलो. महाराज सरकारने दरबाराकडे बोलवलंय. फार महत्वाचं काम आहे. आम्ही निघालो. या आला गड्या फाकड्या.
उधर इलाज बुरा चाहे तो क्या होता है, उधर इलाज बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरी खुदा होता है. कुणी आवाज दिला? मीच तुम्हाला बोलवलं होतं. महाराजांनी आज दरबार मध्ये बोलवले. म्हणजे दरबार मध्ये आमचे बाबासाहेब आहेत तर मग काय राक्षस कोणला आहे? काय वाजलं? अहो, महाराजच आहेत आज. आहेत ना, हो. त्यांना जाऊन सांगा काय आपले थोरले हे इकडे काय? अरे ते काय सांगतोय त्याच्या ध्यानात आहे का? माझ्या ध्यानात येईल. काय झालं? बघ की ऐक की. काय झालं? म्हणजे एक वेळी सांगितलेलं समजलेलं दिसत नाही काय कळलंच नाही त्याला म्हणून तुम्हाला मी विचारायला लागलो. असं ना. हं? दरबार मध्ये आमचे बाबासाहेब आहेत ना, आहेत आहेत. त्यांना जाऊन सांगा काय? आपले थोरले इकडे तुला बी कळ झालाय. काय करा? एक काम कर, काय करू? ह्या आय घाल्याला तू विचार, मी लिहून घेतो. होय, त्याशिवाय आपल्याला काय तू लिहून घे. भजी बांधायला कागदात चालेल नव्हता? अजून चालते ते. महाराज आहेत का बाई? युवराज महाराज आला ते एवढं बोललेलं पुढलं काहीच कळत नाही. तू लिहून, मी लिहून घेतो, तू विचार. तू लिहून घे की. सुट्ट ढीक घालून सांगा मला. काय म्हणताय? सरळ सांगा की राव, आमच्या लक्षात राहील. म्हणजे 2 वेळा सांगून तुम्हाला समजलेलं दिसत नाही. काय आहे? काय आहे? दरबार मध्ये आमचे बाबासाहेब आहेत ना, दरबार मध्ये आमचे बाबासाहेब आहेत ना, त्यांना जाऊन सांगा त्यांना जाऊन सांगा आपले थोरले हे काय केलं? अहो, अजून मी पेन चिटकावायचा आहे तर तुमचं वाक्य संपलं काय? माती लिहू एवढ्या गडबडीने सांगितल्यावर काय लिहायचं? कळलं असं सांगा की राव. दरबार मध्ये आमचे बाबासाहेब आहेत ना, आहे की मग त्यांना जाऊन सांगा काय? आपले थोरले चिरंजीवाले हा. आणि आत देण्याची परवानगी मागतात म्हणून. मग मगाच्या असं काय? ए! आता काय करावं? माझ्या तोंडाला तोंड देऊ नको. काय मला मुका घ्यायचा आहे काय? नाही घे ना मुक्का. नाही बाबा, तुम्हाला दाढी आहे. दाढी आहे. अहो, अहो, थांबा, काय मार खातोय रे? काय जाऊन सांगू? तोरले चिरंजीव आले. जा तुम्ही. हे फाकड्या, थोरले चिरंजीव आले. चिरंजीव आले, हो, आतमध्ये पाठवून द्या. पिटवून दे. भेटवतो का चांगला चालतो का? आतमध्ये याय सांगितले. परवानगी आहे. नाही, आता याय सांगितलं. अरे आत्ताच जात आहे. परवा दिवशी काय म्हणताय? परवा दिवशी कशाला? तुम्ही काय म्हणता? परवा परवानगी परवानगी कळतं का उला दे? परवातीच कशाला? जाऊ जाऊ जाऊ. हवलदार हा? जरा पाठीमाग थांबा. काय तो काय काय? ए! माझ्या पाठीमाग नाही, गेटच्या पाठीमाग थांबा. गेटच्या पाठी माग म्हणाय राहू. काय गाडवान दागा दिला मी? ए! आता काय करावं? हा, वार कळवंडीला बरं दिसतंय. बाबासाहेबांच्या चरणी सतत प्रणाम. Thank you.